आमच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसापूर्वीच शिवीगाळी केली गेली, त्यांना खाऊ पिऊ घातलेल्या गोष्टी काढल्या गेल्या. पण कार्यकर्ते असतात, ते निष्ठावंत असतात, ते विचार न करता तुमच्या पाठीमागे आलेले असतात. कुठेतरी ते पाठीमागे आहेत म्हणून तुम्हाला बळ मिळालेलं असतं. त्या कार्यकर्त्यांबद्दल जर अशी शिवीगाळी होत असेल आणि त्या कार्यकर्त्यांच्या जर स्वाभिमानाला जर ठेच लागत असेल तर ही मला असं वाटत नाही की लोकशाही आहे. आणि लोकशाहीत मला असं वाटतं एका विशिष्ट कालावधीनंतर स्वतंत्र होणं गरजेचं आहे, नाहीतर ती हुकुमशाहीत बदलते. आणि ही हुकुमशाहीत बदलू नये म्हणून ही लोकांनीच खरं तर ह्या जनसमुदायानं सगळ्याच हातात घेतलेलं आहे. पैसे देऊन गर्दी आली असती तर मला असं वाटतं सगळीकडेच आली असती तशी गर्दी. पैसे देऊन गर्दी येत नाही, माणूस कमवावा लागतो. माणसाची अडीअडचणी सुखदुःखामध्ये त्यांच्या सहभागी व्हावं लागतं. त्यांच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या फार कमी अपेक्षांच्या असतात. त्या अपेक्षा मला पूर्ण होऊ नयेत, प्रत्येकाकडूनच पूर्ण होतात असं नाही, पण त्या अपेक्षेची ॲटलिस्ट एकदा तरी विचारपूस केली जावी. सासरी माझ्या वारसा नाही आहे, माहेरी माझ्या वारसा नाही आहे, पण माझे सासरचे आणि माझे माहेरचे दोघांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलेलं आहे. ह्या क्षेत्रात येताना त्यांना असं वाटत होतं की आजपर्यंत लोकांचा फक्त लोकांनी वापर केलेला आहे आणि आपल्याला वापर नाही करायचा आहे. आमचे संस्कारच असेल, आम्हाला आईवडिलांचे म्हणा, माझ्या सासू सासऱ्यांचे म्हणा, म्हणजे आजपर्यंत त्यांनी मला कोणत्याही गोष्टीमध्ये असं नाही जाणवून दिलं की तुम्ही काय करू शकत नाही. जर एकत्र येऊन सत्तेसाठी न भांडता विकासासाठी भांडण झालं तर खरं तर खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होईल, ना की समाजात तेढ निर्माण होतील. आता खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर समाजात तेढ निर्माण व्हायला लागलेत. समाज आणि समाजावर राजकारण व्हायला लागले. खरं तर माझी उमेदवारी ही लोकांनी हातात घेतलेली उमेदवारी आहे. मी कुणाला अडवण्यासाठी किंवा कुणाला मध्ये येण्यासाठी ही निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही. लोकांच्या आग्रह खातर, लोकांच्या प्रेमाखातर मी इथे आलेली आहे आणि ते राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांना मी काय अडवणार आहे.